गोकुळ सोबत गोकुल. ज्योतिबा डोंगरावर झालेल्या खुनाचा उलगडा, दोघांना अटक. गिरोली ते ज्योतिबा मंदिर जाणाऱ्या मार्गावर यमाई मंदिराच्या डोंगराजवळ एका अनोळखी व्यक्तीचा दोरीने गळा आवळून हातपाय बांधून त्या व्यक्तीचा मृतदेह यमाई मंदिराच्या पायथ्याशी टाकून दिला होता. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी 3 पथके व सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी 3 पथके तयार केली. मयत व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या पथकाने कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व कर्नाटक राज्य या ठिकाणी 40 ते 50 वयाची कोणती व्यक्ती बेपत्ता आहे का याचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने यांच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील 120 ते 130 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता अनोळखी मृतदेह एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचे निदर्शनाला आले. ओमनी गाडीचा सीसीटीव्हीद्वारे शोध घेत असताना पथकास जयसिंगपूर येथे ओमनी गाडीचा नंबर मिळाला. ही गाडी राजू हुलागटी अथनी बेळगाव या मालकीची असल्याची माहिती समजली. पथकाने तात्काळ अथनी बेळगाव येथे जाऊन ओमनी कारचे मालक राजू भीमप्पा हुलागटी वय 49 याला ओमनी कारसोबत ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असते त्याने मयत व्यक्तीचे नाव अप्पासो शंकर बोरगावे वय 45 असे सांगितले. मयत व्यक्तीचा भाऊ महावीर बोरगावे हा 8 वर्षांपूर्वी मयत झाला होता. भावाच्या मृत्यूपश्चात भावाची पत्नी भाऊजय हिच्यासोबत मयत व्यक्तीचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. अलीकडच्या काळात मयताची भाऊजय व गुन्ह्यातील मुख्य संशयित गौडप्पा शिंदे या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्या कारणावरून मयत हा भावाच्या पत्नीस मारहाण करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे मयताची भाऊजय हिने गौडप्पा शिंदे याला फोन करून आप्पा बोरगावे याला संपवायला सांगितले. गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी गोंडाप्पा शिंदे याने ताब्यात घेतलेल्या आरोपीसोबत संगनमत करून मयत आप्पाजी बोरगावे यांना एका हॉटेलवर नेऊन दारू पाजून मयत आप्पाजी यांना ओमनी गाडीतून 19 एप्रिल रोजी पहाटे 2च्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली जाणारे रोडवरील यमाई मंदिराचे पायथ्याजवळील डोंगरावर हातपाय बांधून आणले. त्या ठिकाणी आल्यानंतर गळा आवळून खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी गौडप्पा आनंद शिंदे याला कात्राळ येथून ताब्यात घेतलं. शिंदे याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही संशयितांनी गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपासासाठी राजू हुलागटे व गौडप्पा शिंदे या दोघांना कोडोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमुळे पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गवळे तसेच पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे आदींनी सहभाग घेतला. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.